घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत जानकी आणि ऋषिकेशला सरूला पैशाची गरज आहे हे जेव्हा कळतं तेव्हा ते दोघेही सरूची चौकशी करण्यासाठी सरूच्या घरी जातात। घरी आल्यावर जानकी ही सरूला बोलू लागते, तुम्ही आमच्या घरी कशाला आला होतात हे आम्हाला कळलंय। जानकीचं हे बोलणं ऐकून सरू पूर्णतः घाबरून जाते आणि ती अडखळतच बोलू लागते। तेव्हा तर जानकी ही पुन्हा एकदा सरूला बोलू लागते, तुम्हाला पैशाची गरज होती तर आम्हाला तुम्ही सांगितलं का नाही। आता मात्र हे ऐकता सरूचा जीव भांड्यात पडतो आणि ती मनातच म्हणते, म्हणजे ऐश्वर्याने मला काय करायला सांगितलं हे यांना कळलं नाहीये। इकडे आता अवंतिका ही सुमित्राला म्हणत असते, आज नाना थोडं थोडं बोलत होते, ते जानकी वहिनीला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते। त्यावर सुमित्रा ही अवंतिकाला विचारते, काय बोलत होते, काय सांगण्याचा प्रयत्न करत होते। तेव्हा अवंतिका ही सुमित्राला सांगू लागते, काहीतरी कडक कुलूप किल्ली असं काहीतरी म्हणत होते ते। आता हे ऐकल्यावर मात्र सुमित्राला सुद्धा काही कळत नाही आणि ती अवंतिकाला विचारू लागते, म्हणजे नक्की काय असेल। तेव्हा अवंतिका ही सुमित्राला म्हणू लागते, ते काय माहीत नाही आई, पण आपल्याला ना ते शोधून काढावं लागेल, कारण नाना नेहमी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात। इकडे मात्र ऐश्वर्याने त्या दोघींचं बोलणं पूर्णपणे ऐकलेलं असतं। तेव्हा आता ती स्वतःशीच बोलू लागते, कोणत्या कुलपाची किल्ली आणि कसलं कडं, हा म्हातारा नक्की काय बोलतोय। आणि हा म्हातारा आता बोलायला लागलाय म्हणजे हा माझं भांडं कधी फोडेल आणि मग मला जेलमध्ये जावं लागेल। आता ना मला या म्हातारावर पुन्हा फोकस करून कसली तरी भीती दाखवून पुन्हा गप्प करायला पाहिजे। लगेच ऐश्वर्या सारंगजवळ जाते आणि ती सारंगला बोलू लागते, मी जे काही शोधते ना त्याचं उत्तर जर मला मिळालं ना तर मी खूप खुश होईन। आता सारंग हा ऐश्वर्याला विचारू लागतो, नक्की तुम्ही काय शोधताय। त्यावर आता ऐश्वर्या ही सारंगला विचारू लागते, तुम्हाला कडक कुलूप किल्ली यातलं काही माहिती आहे का। आणि इकडे जानकी ही ऋषिकेशला विचारत असते, पार्वती आईने जे तुम्हाला कडं दिलंय त्यावर कोणती डिझाईन किंवा नंबर होता हे तुम्हाला आठवतंय का। त्याच वेळेला ओवी ही धावत येऊन जानकीला म्हणू लागते, हो मला माहीत आहे। तर प्रेक्षकांनो, अशाच मालिकांच्या अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर काही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद।